चंद्रपूरच्या देवी महाकालीचे चैत्र नवरात्र 19 मार्चपासून सुरू होत आहे। देवी दर्शनासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी भागातून मोठ्या संख्येत भाविक चंद्रपूर शहरात दाखल होतात। या दरम्यान महाकाली मंदिर यात्रा परिसरात मोठ्या संख्येत सुविधांची गरज भासते। या सुविधांबाबत माहिती जाणून घेत त्यात बदल व भर घालण्याच्या दृष्टीने आज स्थानिक आमदार किशोर जोरगेवार आणि चंद्रपूर शहर मनपा आयुक्त अकुनुरीन नरेश यांनी यात्रास्थळाचा व मंदिर परिसराचा दौरा केला। गेल्या वर्षीपासून या भागात भाडे तत्वावर जागा घेऊन मंडप उभारणी व तात्पुरत्या निवास व्यवस्था उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। याशिवाय स्नान, दर्शनार्थीची रांग, आरोग्य, वीज पुरवठा आदी सुविधांबाबतही या दौऱ्यात सविस्तर चर्चा करण्यात आली। जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी देखील या परिसराचा दौरा करत उच्चस्तरीय बैठक घेत योग्य ते निर्देश दिले होते। देवी महाकालीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना यंदाही उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। यावर्षी महाकाली यात्रेसाठी जे भाविक येतात त्यांच्यासाठी जे मूलभूत सुविधा असतात, त्यांनी की आपला शौचालयाचा असेल, पिण्याच्या पाणी असेल, त्यांना राहण्याच्या व्यवस्थेसाठी पेंडलच्या असेल आणि विजाचा व्यवस्था असेल, ते सर्व आपला जिल्हा प्रशासन, महानगरपालिका तर्फे आणि पोलीस प्रशासन तर्फे सगळा भाविकांचा त्यांचा पीसफुल दर्शन होण्यासाठी सगळं व्यवस्था आपण केलेले आणि भाविकांना आम्ही प्रशासनातर्फे आवाहन करतो की यावर्षी आपण सगळं व्यवस्था केलेले त्यांना आपण आवाहन करतो मोठी प्रमाणे इथे येऊन दर्शन घ्यावे।